कॅन्सर म्हणजेच कर्करोग हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यापुढे येतो तो 60 किंवा 70 मधला वयस्कर व्यक्ती. कॅन्सर हा वृद्धांचा आजार असून तो सहसा तरुणांना होत नाही ही सामान्य गैरसमजूत आहे. बट द फॅक्ट इज मागल्या 30 वर्षात इंडियन नॅशनल कॅन्सरच्या आकडेवारीनुसार 80% कॅन्सर हा तरुणांमध्ये म्हणजे यंग पॉप्युलेशन मध्ये होण्याचं प्रमाण वाढलं आहे. तरुण वयात होणाऱ्या कॅन्सरचं प्रमाण वाढण्यामध्ये भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. आज आपल्या सोबत आहे सुप्रसिद्ध ऑन्को सर्जन डॉक्टर क्षितिज मनेरीकर. MBBS जनरल सर्जरी मध्ये MS केल्यानंतर डॉक्टर क्षितिज यांनी भारतातील ख्यातनाम कॅन्सर हॉस्पिटल गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट येथून सर्जिकल ऑन्कोलॉजी मध्ये फेलोशिप पूर्ण केली आहे. MBBS ला असताना रेड डिप्लोमाने सन्मानित करण्यात आलेले डॉक्टर क्षितिज हे मिनिमली इन्व्हेसिव्ह लॅप्रोस्कोपिक सर्जरी आणि रोबोटिक सर्जरी मध्ये एक्सपर्ट असून सर्जिकल ऑन्कोलॉजीच्या क्षेत्रात 10 वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे. शाळेत असताना नॅशनल टॅलेंट स्कॉलरचा मान मिळवणारे डॉक्टर क्षितिज एक यशस्वी संशोधक सुद्धा आहे. त्यांनी अनेक इंटरनॅशनल जर्नल्सच्या माध्यमातून वैद्यकीय साहित्यात महत्त्वपूर्ण योगदान केले आहे. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदमध्ये पेपर प्रेझेंटेशन केलेले आहे. सध्या डॉक्टर क्षितिज गॅलेक्सी केअर हॉस्पिटलमध्ये कार्यरत असून कित्येक रुग्णांचे आरोग्य सुधारण्यात आणि त्यांच्या कॅन्सर सोबतचा लढा सुसह्य करण्यात सरांचा मोलाचा वाटा आहे. तरुणांमध्ये कॅन्सर का आणि कसा होतो, त्यांची लक्षणं काय, त्यावर ट्रीटमेंट काय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक जागरूक व्यक्ती म्हणून आपण काय करू शकतो, चला जाणून घेऊया आजच्या पॉडकास्टमध्ये.